आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। प्रवीण मानेंनी फडणवीसांची सागर बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली। गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा फडणवीसांची इंदापुरातही घेतली होती भेट। फडणवीसांच्या भेटीमुळे प्रवीण माने भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा। प्रवीण मानेंनी इंदापूर विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती। अबू आझमींकडून किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार। विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करून धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप। गॅस दरवाढीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पुण्यामध्ये महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापल्या। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। संजय राऊत गद्दार वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केल्यानं मुंबईतील मानखुर्दमध्ये बॅनरबाजी। राऊतांच्या विरोधात लावण्यात आलेले बॅनर्स काढण्यात आले। मनसेचं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन रद्द करण्याची मागणी। उत्तर भारतीय विकास सेना अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी भारत निवडणूक आयोगाला दिलं पत्र। मनसेची नोंद रद्द करावी आणि रेल्वे इंजिन चिन्ह सामान्य प्रवर्गासाठी खुलं करण्याची मागणी। देशाच्या व्यवस्थेमध्ये बिहारी लोक महत्वाची भूमिका बजावतात। बिहारी अर्थव्यवस्थेला मजबूती देण्याचं काम करतात। केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची मनसेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया। जयकुमार गोरेंप्रमाणे मलाही मंत्रिपद मिळावं। अपक्ष खासदार विशाल पाटलांकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त। भविष्यामध्ये काँग्रेससोबत किंवा कुठल्या तरी पक्षामध्ये जाईल असंही केलं स्पष्ट। 50 पटीनं कांद्याची लागवड केली तर कांद्याचे दर पडणारच। कोकाटेंनी कांद्याच्या भावावरून शेतकऱ्यांना जबाबदार ठरवलं। एखाद्या शेतकऱ्याला कांदा लागवडीतून फायदा झाला म्हणून बाकी शेतकरी पण कांदाच लावत सुटतात, कोकाटेंचं वक्तव्य। लवकरच ई कॅबिनेट सुरू होणार। सर्व मंत्री आणि सचिवांना आयपॅड मिळणार। हिमाचल प्रदेशप्रमाणेच राज्यातही ई कॅबिनेटचा निर्णय।